खूप वर्षांपूर्वी एक विशाल आणि हिरवेगार जंगल होते. त्या जंगलात सिंह राजा होता. तो शक्तिशाली होता, पण थोडा गर्विष्ठही होता. त्याला वाटायचे की जंगल सुरळीत चालते कारण तो राजा आहे. त्या जंगलात हत्ती, हरिण, माकडे, ससे, पक्षी आणि अनेक लहान मोठे प्राणी आनंदाने राहत होते. मात्र सिंहाला फक्त मोठ्या आणि ताकदवान प्राण्यांचेच महत्त्व वाटायचे. लहान प्राण्यांकडे तो दुर्लक्ष करत असे. जंगलांच्या एका टोकाला एक छोटीशी मुंगी राहायची. ती अतिशय लहान होती, पण खूप मेहनती, चिकाटीची आणि शिस्तप्रिय होती. दररोज ती उन्हातान्हात अन्न गोळा करत असे. इतर प्राणी तिच्यावर हसत. "तू एवढी लहान, तुझ्या कष्टांचा काय उपयोग?" मुंगी शांतपणे हसत आपले काम करत राहायची. संकटांची सुरुवात. एके वर्षी जंगलात भीषण दुष्काळ पडला. नद्या आटल्या, झाडांची पाने सुकली आणि अन्नाची कमतरता भासू लागली. मोठे प्राणी गोंधळले. सिंहाने आदेश दिले, "सगळे प्राणी अन्न शोधायला निघा." पण दूरवर काहीच सापडले नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली. छोटे प्राणी उपाशी पडू लागले. तेव्हा मुंगी पुढे आली. तिने सांगितले, "राजा, आम्ही मुंग्यांनी आधीपासूनच अन्न साठवून ठेवले आहे. सगळ्यांनी एकमेकांना मदत केली तर आपण हा काळ पार करू शकतो." सिंहाला प्रथम विश्वास बसला नाही. एवढीशी मुंगी काय मदत करणार? पण पर्याय नव्हता. एकटीची ताकद. मुंग्यांनी साठवलेले अन्न हळूहळू सगळ्यांना वाटले. पक्ष्यांनी दूरच्या भागातून बियाणे आणली. हत्तीने जमिनीखाली पाणी शोधून काढले. माकडांनी झाडांवरील फळे गोळा केली. सगळे प्राणी एकत्र आले. कोण मोठा, कोण लहान हे विसरले गेले. सिंहही स्वतः अन्न शोधू लागला आणि सगळ्यांना प्रोत्साहन देऊ लागला. काही महिन्यांनी पाऊस पडला. जंगल पुन्हा हिरवेगार झाले. संकट टळले. राजाचा बदल. सिंहाने सगळ्या प्राण्यांची सभा बोलवली. तो नम्रपणे म्हणाला, "आज मला समजले की फक्त ताकद आणि सत्ता महत्त्वाची नसते. लहानातील लहान व्यक्तीही मोठा बदल घडवू शकते. या जंगलात सगळे समान आहेत." मुंगी शांतपणे आपल्या कामाला लागली. तिला प्रसिद्धी नको होती, समाधान पुरेसे होते. बोध. यशासाठी केवळ ताकद नाही तर दूरदृष्टी, मेहनत, एकता आणि प्रत्येकाचा सन्मान महत्त्वाचा असतो. लहान समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडेही मोठी ताकद असू शकते.